नमस्कार. आज आपण चणा डाळची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत. त्यासाठी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे 1 वाटी. ती रात्रभर छान भिजत घातलेली आहे. कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, कोबी, कढीपत्ता, मिरची सगळं छान बारीक चॉप करून ठेवलेलं आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला जिरं, लसूण, लाल मिरची फोडणीला घालायची आहे. तुम्ही फोडणी जेवढी छान द्याल तेवढी भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालूया थोडीसा हिंग आणि सगळं आपलं मिश्रण फोडणी छान परतवून घेऊया. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेले 2 मध्यम आकाराचे कांदे आणि एक थोडा मोठा साईजचा टॅमॅटो असं घेतलेला आहे. छान चॉपरने चॉप करून घेतलेला आहे. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही छान बारीक कापून घेऊ शकता. कांदा टॅमॅटो छान मऊ झाला मग त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी घालूया. आणि कांदा, टॅमॅटो आणि कोबी छान सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. तुमची फोडणी जेवढी छान बसेल आणि कांदा टॅमॅटो जसं छान मऊ होईल त्याप्रमाणे तुमच्या भाजीला चवही छान येईल. अगदी सहज झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही सगळेच बनवत असतील पण प्रत्येक जणांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. आता कांदा, टॅमॅटो, कोबी छान एकत्र मिक्स होऊन मऊ झालेलं आहे. तर त्यात आपण काही घरगुती मसाले घालणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात आधी घालणार आहोत आपण हळद. आणि जो आपला वर्षभराचा साठवण्याचा मसाला असतो तो लाल तिखट. त्याच्यानंतर धणे पावडर, जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. सगळं मसाले घालून आपण छान कांदा, टॅमॅटो, कोबी छान सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही मसाला जेवढा परताल तेवढ्या तुमच्या भाजीला चव छान येईल. त्यानंतर आपण मसाले करतो त्याच्यासाठी थोडंसं आपण पाणी घालूया. आणि छान सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. सगळं एकत्र मिक्स झालं की त्यामध्ये आपण भिजवलेली चणा डाळ घालूया. ही चणा डाळ मी रात्रभर सोक करून ठेवलेली, भिजत घातलेली. आता आपल्या चणा डाळीला आपण ही काही कुकरमध्ये शिजवून वगैरे घेतलेली नाही आहे, डायरेक्ट घातली आहे. तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल त्यामध्ये तेवढं शिजायला त्यामध्ये पाणी घालूया. आणि छान आपण झाकण ठेवून त्यावर शिजत ठेवूया. 3-4 मिनटं शिजली की पुन्हा आपण प्लेट काढून घेऊया आणि बघूया. तर जवळजवळ 80% एवढी कुक झालेली. त्यानंतर पुन्हा मी 3-4 मिनटं ठेवली होती शिजायला. रेसिपी कशी वाटली ती नक्की मला सांगा. त्यावर भरपूर कसुरी मेथी घालूया, भरपूर कोथिंबीर घालूया. आणि आपली झटपट चणा डाळीची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झालेली. थँक्यू. तुम्ही चणा डाळीची भाजी वरण भात किंवा चपाती कशाबरोबरही सर्व करू शकता.